PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। भगवतो सावक संगो पशुपति पांडो भगवतो सावक संगो न्यायपती। छत्रपती संभाजीनगर येथील सातारा परिसर या ठिकाणी असलेल्या तक्षशिला बौद्ध विहारामध्ये भिक्खू कल्याण प्रिय यांचा कठीण चिवरदान व वर्षावास समाप्ती समारोह संपन्न झाला। कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून हर्षदाताई शिरसाट यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं। यामध्ये भिक्खू कल्याण प्रिय यांचा दुसरा वर्षावास संपन्न झाला। यशोधरा महिला मंडळ तक्षशिला बौद्ध विहार सातारा परिवार यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। त्याचप्रमाणे तक्षशिला बौद्ध विहाराचे अध्यक्ष अशोक तीनगोटे साहेब यांनी व्यवस्थितरित्या कार्यक्रमाचे नियोजन करून हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला। सत्तेकडे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून समाजातले जे चांगले कार्यकर्ते आहेत तर त्या चांगल्या कार्यकर्त्याला आपण जपलं पाहिजे। जेणेकरून आज आमचे तीनगोटे साहेब, खरात साहेब जे प्रयत्न करू लागले, तीनगोटे साहेबांना असे जवळजवळ 4 बुद्धविहार बांधून दिले या एरियामध्ये। तर हे केवळ ग्रामपंचायतमध्ये सदस्य होते, तर त्या काळामध्ये त्यांनी हे काम केलेलं आहे आणि आज त्यांचे विचार घेऊन आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत। आमच्यासारख्याचा सामान्य लोकांचा एकच नारा आहे की चांगल्या कार्यकर्त्याला जपा आणि समाजात आज जे विषारीतन वाढलेलं आहे ते खुरपून टाका। तक्षशिला विहारात येऊन या ठिकाणी धम्म शिकण्याची संधी प्राप्त होत आहे आणि या परिसरात काही जुने साधक आहेत, उपासक आहेत। जसे आत्ताच आपण ज्यांचा मुलाखत घेतली त्या आमचे मित्र अशोक तीनगोटे सर फार जुने साधक आहेत। सर, संडे स्कूलबद्दल जे चालू होतं त्याच्याबद्दल थोडी माहिती। संडे स्कूलबद्दल म्हणजे ती अशी कल्पना आहे की सर्व औरंगाबाद शहरातील सर्व विहारामध्ये जे लहान मुलं आहेत शाळेत जाणारे, त्यांना विहारात बोलवून त्यांना धम्माबद्दलचे मार्गदर्शन करणे आणि त्यांच्यात चांगले नागरिक कसे निर्माण होतील आणि सुसंस्कृत पिढी कशी निर्माण होईल, निर्व्यसनी पिढी कशी निर्माण होईल यासाठी संडे स्कूलची कल्पना चालू केलेली आहे। सुरुवातीला मलिक फाउंडेशनच्या वतीने आम्ही येथे भिक्खू प्रशिक्षण परदेशात पाठवणे, त्यांचं शिक्षण करणे, शिक्षणामध्ये त्यांना कशी मदत होईल त्या पद्धतीने मदत करायला उपक्रम सुरू केलेला आहे। त्या माध्यमातून निश्चितपणे तुम्ही म्हणता ते खरं आहे की नवीन जो नवयुवा आहे ते धम्मापासून दूर आहे, तर जास्तीत जास्त कसे धम्माकडे वळतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। त्यांची चारिकेमध्ये कशी हजेरी लागेल, आमचे 8 ते 10 युवक तयार झालेत की ते भिक्षू संघासोबत चारिकेसाठी देखील आम्हाला वेळ देतात। अशा पद्धतीने आम्ही निर्व्यसनी समाज कसा निर्माण होईल, व्यसनमुक्त समाज कसा निर्माण होईल याकडे आम्ही लक्ष देतो। महिला मंडळाच्या वतीने भोजनदान करण्यात आले, रांगोळी वगैरे काढण्यात आली, गणपतींना भोजनदान वगैरे आणि संघदानाचा कार्यक्रम झाला। दरवर्षीप्रमाणे यावर्षी काय विशेष ठरवलं होतं तुम्ही आज? यावर्षीमध्ये विशेष म्हणजे महिला मंडळांनी सर्व कार्यक्रम आयोजित केले। म्हणजे आयोजक महिला मंडळ सकाळच्या सत्रामध्ये भिक्खू संघाची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। परिसरातील संपूर्ण लहान छोटे थोर मोठ्या सर्वांनी यथोचित असं त्यांचं स्वागत केलं। बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या समारोपानिमित्त आणि तसेच कठीण चिवरदानाचा समारोप कार्यक्रमाचे औचित्य साधून भिक्खू संघाचं वरदान भोजनदान करण्यात आलं। भिक्खू कल्याणप्रिय यांच्या सुमधुर वाणीतून संपूर्ण 3 महिन्याच्या कालावधीमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित या ग्रंथाचं पठण आणि वाचन करण्यात आलं। याच अनुषंगानं त्यांच्या कठीण जीवनाचा कार्यक्रम सुद्धा यशोधरा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आला। त्याचप्रमाणे तक्षशिला बौद्ध विहाराच्या वतीने पाली भाषा प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा याच कालावधीमध्ये घेण्यात आला। त्याचबरोबर संडे बुद्धिस्ट स्कूलचं आयोजन सुद्धा यावेळी करण्यात आलं। यामध्ये लहान मुलांना विद्यार्थ्यांना बौद्धिक सामाजिक धडे देण्यात आले। रांगोळीच्या स्पर्धेमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। जन्मत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरकट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर। मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।